मित्रांनो, मी सुरेंद्र नरसिंगराव इरपनवार, वरिष्ठ सहाय्यक जिल्हा समन्वयक, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यवतमाळ. तर मित्रांनो, आज आपण आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वय वंदना योजनेविषयी बोलणार आहोत. वय वंदना योजनेचे कार्ड आपण घर बसल्या मोबाईलद्वारे कसे काढायचे आणि या योजनेचे काय निकष आहे. ही जी योजना आहे, आपल्या घरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचे वय 70 किंवा 70पेक्षा अधिक आहेत, तर अशा लोकांसाठी केंद्र सरकारने वय वंदना योजना काढलेल्या आहे. या योजनेअंतर्गत या जे वृद्ध आपले परिजन आहेत, त्यांना 5 लाख रुपयेपर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हॉस्पिटलचा लाभ मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आपण वय वंदना कार्ड कसे काढतात मोबाईलद्वारे हे आपण जाणून घेऊन येऊया. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्येच वयवंदन योजना ॲड करण्यात आलेली आहे आणि वयवंदन योजनेसाठी पात्रता आहे. भारत देशातील 70 वर्षावरील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. या नागरिकांची नोंदणी आणि KYC आयुष्यमान भारत या ॲप्लिकेशनमधून केल्या जाते. आज या व्हिडिओच्या माध्यमातून वयवंदन योजना रजिस्ट्रेशन आणि KYC कशा पद्धतीने करावी याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. प्रथम या ठिकाणी आयुष्यमान भारत ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लॉग इन या बटनवर क्लिक करा. लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो कॅप्चा येतो तो कॅप्चा या ठिकाणी एंटर करून घ्या. कॅप्चा एंटर केल्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा. मोबाईल नंबर हा बेनिफिशरीचा असेल तरी चालेल किंवा ऑपरेटर ID म्हणून आशाचा ID, CSC ID किंवा आपले सरकार सेवा केंद्र यापैकी कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल. मी या ठिकाणी बेनिफिशरीज म्हणून स्वतःचा मोबाईल नंबर एंटर केलेला आहे आणि त्यानंतर OTP साठी रिक्वेस्ट दिल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर OTP जनरेट होईल आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होता येईल. लॉग इन करण्यासाठी आपण या ठिकाणी परत OTP एंटर करूया. OTP एंटर केल्यानंतर कॅप्चा एंटर करावा लागेल आणि कॅप्चा एंटर केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होता येईल. वयवंदन योजनेसाठी पात्रतेसाठी कोणतीही आर्थिक अट नाही. लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड असेल अथवा नसेल तरीही सदरचा लाभार्थी या ठिकाणी पात्र असतो. फक्त आधार कार्ड असणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण बघूया वयवंदन योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून म्हणजेच नोंदणी करून KYC कशा पद्धतीने केल्या जाते. या ठिकाणी आयुष्यमान भारत ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केलेलं आहे आणि लॉग इन केल्यानंतर वर स्क्रोल करा. वर स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की इथे क्लिक हिअर टू एनरोल ऑफ 17 इयर्स मोर या बटनवर क्लिक करा. म्हणजे 70 वर्षावरील नागरिकांच्या नोंदणीसाठी अशा पद्धतीची तुम्हाला एक निळ्या पद्धतीची विंडो दिसते. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 पद्धतीचे ऑप्शन दिसतील. इथे आपण आधारने सर्च करू शकतो किंवा रेशन ID ने. तर या ठिकाणी तुम्ही आधार इथे स्टार मार्क असल्याकारणाने आधार या नंबरने सर्च करा. सर्च बॉक्समध्ये आधार नंबर मेन्शन करावायचा आहे. एक लक्षात घ्या, वयवंदन योजनेसाठी अगोदर आपण आयुष्यमान भारत ॲप्लिकेशन तयार केले असेल तरीही परतही आपण त्यांची नोंदणी करू शकतो आणि नवीन लाभार्थी यांची जर नोंदणी केलेली असेल तर नवीन लाभार्थी यांची देखील आपण या योजनेमार्फत नोंदणी करू शकतो. इथे आधार आणि कॅप्चा टाकून सबमिट केल्यानंतर एक आपल्याला विंडो ओपन होते की सदर लाभार्थ्यांची नोंदणी या अगोदर केलेली नाही, आता नवीन करावयाची आहे का. प्रोसीड या बटनवर क्लिक करा आणि आपल्यासमोर इथे 4 ऑप्शन दिसतील. आपण या ठिकाणी आधार OTP असेल, फिंगर ऑथेंटिकेशन असेल म्हणजे तुमचे अंगठ्याच्या किंवा बोटाच्या ठशाने देखील आपण या ठिकाणी KYC करू शकतो. त्यानंतर आयरिक्स असेल किंवा फेस ऑथेंटिकेशनने देखील आपण या ठिकाणी KYC करू शकतो. मी या ठिकाणी फिंगर ऑथेंटिकेशनवर क्लिक केलेला आहे आणि चेकबॉक्समध्ये चेक करून अलाउ या बटनवर क्लिक करा. अलाउ या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढची विंडो ओपन होईल. इथे आपल्याला OTP द्यावा लागेल आणि OTP दिल्यानंतर लाभार्थ्यांची ओळख आपल्याला या ठिकाणी पटवता येईल. मी या ठिकाणी मंत्रा डिव्हाइस वापरत असल्यामुळे मी या ठिकाणी फिंगर ऑथेंटिकेशनवर क्लिक केलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी मेन्शन करावायचा आहे. OTP मेन्शन केल्यानंतर आपल्यासमोर एक कन्सर्ट येईल. इथे आपल्याला सदरचा लाभार्थी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन किंवा
वैयक्तिक त्यांची कुठली पॉलिसी असेल, इन्शुरन्स असेल तर कुठल्या पद्धतीचा इन्शुरन्स आहे त्यावर क्लिक करायचा आहे. जर कुठलाच इन्शुरन्स नसेल तर शेवटच्या चेकबॉक्सला या ठिकाणी आपल्याला टिक करून प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत. पुढच्या पेजवर गेल्यानंतर आपण बघू शकता की इथे लाभार्थ्याचा आधारवरील फोटो आलेला आहे आणि त्याच्या बाजूला जे फोटोचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि लाभार्थ्याचा या ठिकाणी फोटो क्लिक करून घ्या. लाईव्ह फोटो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर सदर लाभार्थी यांचे डिटेल्स आपल्यासमोर आलेलं आहे आणि पुढील जे ऑप्शन आहे मोबाईल नंबर आहे का ते या ठिकाणी तुम्ही येस ऑर नो करा. त्यांची कॅटेगरी कोणती आहे तिथे चॉईस करा. SC ST जनरल OBC. मी या ठिकाणी जनरल क्लिक केलेलं आहे. त्यानंतर पिनकोड मेन्शन करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट यावर क्लिक करा आणि जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर रुरल किंवा अर्बन म्हणजे ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील आहे त्यापैकी या ठिकाणी तुम्ही ऑप्शन चॉईस करा जे असेल ते. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणून ऑप्शन आहे. इथे उपजिल्हा किंवा तालुकाचे ऑप्शन आहे तुमच्यासमोर. तालुका चॉईस करा. तालुका चॉईस केल्यानंतर व्हिलेज म्हणजे गावाचं नाव असणार आहे ते गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करावायचं आहे. जे गाव असेल त्याच गावाचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे. गावाचं नाव चॉईस केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच लाभार्थ्याची नोंदणी आणि KYC देखील एकत्रित होणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की लाभार्थ्याची संपूर्ण माहिती भरून झालेली आहे आणि इथे एक चेकबॉक्स आहे. त्या दोन्ही चेकबॉक्सला आपल्याला टिक मार्क करायचा आहे आणि या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर KYC सक्सेसफुल असा आपल्याला ऑप्शन येईल. लाभार्थ्यांची नोंदणी आणि KYC एकत्रित या ठिकाणी आपल्याला झालेला मेसेज दिसेल. तर आपण बघू शकता सदरची लाभार्थ्यांची KYC पण झालेली आहे, नोंदणी झालेली आहे आणि सोबत त्यांचं आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड देखील या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, आज पाहिले आपण की आपण घर बसल्या मोबाईलद्वारे कसे आपण आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचे वयोवंदना कार्ड काढू शकतो. तर मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या घरातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांचे वय 70 किंवा 70 पेक्षा जास्त आहेत अशा लोकांचे आपण वयोवंदना कार्ड काढून घेऊया आणि त्यांचं जे आरोग्य आहे हे आपण सुरक्षित करूया.